इलेक्शन एक्सप्रेस घेऊन आज आपण हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत। या मतदारसंघाबद्दल सांगायचं म्हटलं तर हिंगोली मधल्या 3 विधानसभा क्षेत्र, नांदेड मधील 2 आणि यवतमाळ मधल्या 1 विधानसभा क्षेत्राचा या मतदारसंघामध्ये समावेश होतो। ही निवडणूक का महत्त्वाची असणार आहे कारण इथले उमेदवार हे तितकेच राजकीय दृष्ट्या अत्यंत सक्षम आणि केंद्रामध्ये स्वतःची मोहर उमटवणारे मानले जातात। ही निवडणूक नेमकी कुणात रंगणार आहे याचा आपण परिचय करून घेऊयात। ही निवडणूक काँग्रेसचे राजीव सातव विरुद्ध शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांच्यामध्ये प्रमुख लढत आपल्याला पाहायला मिळू शकेल। ते या कार्यक्रमात सहभागी झालेले नसले तरी त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत। राजीव सातव यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर हे या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत, तर सुभाष वानखेडे यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने अशोक नाईक हे या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। तर एनसीपीची बाजू मांडण्यासाठी शिवाजीराव माने हे या चर्चेत सहभागी झाले आहेत, कारण पूर्वी हा एनसीपीचा खरतर मतदारसंघ होता, काँग्रेसच्या वाट्याला सुटलाय, त्यामुळे एनसीपी मधली नाराजी ही सगळ्यांना जगजाहीर आहे। या सगळ्याचा निवडणुकीवरती नेमका काय परिणाम होणार आहे याची आपण चर्चा करणार आहोत। पण सुरुवातीला शिवसेनेच्या वतीने बाजू मांडण्यात येईल, कारण सुभाष वानखेडे यांना पुन्हा जनतेने का निवडून द्यावं अशी कोणती कामं त्यांनी केलेली आहेत हे आपण सुरुवातीला जाणून घेऊयात। बोला भाऊ तुम्ही। आमचे खासदार सुभाषरावजी वानखेडे सुरुवातीचे 2 वर्ष 2 कोटीचा निधी होता ते 4 कोटी आणि त्यानंतर 3 वर्ष 5-5 कोटीचा निधी असा 19 कोटीच्या निधीमधून खासदार साहेबांनी 1200 गावांमधून सामाजिक सभागृह, जिथं अत्यावश्यक असेल तिथं रस्ता आणि पूल, कारण की ग्रामीण भागातून शहरात येण्यासाठी दळणवळण हे महत्त्वाचं साधन आहे आणि त्याच्यावर खासदार साहेबांनी जास्त भर देऊन जास्तीत जास्त गावं प्रमुख शहरांना आणि बाजारपेठांना जोडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। आपले पत्रकार मंडळी सुद्धा आहेत। केशव भाऊ, खरंच यांनी मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदललाय का? आपण आता हिंगोली शहरात आल्यानंतर पाहिलं असेल, हिंगोली शहर जिल्ह्याचं ठिकाण आहे, परंतु याला शहर म्हणावं का मोठं खेडं म्हणावं असा प्रश्न आपल्याला शहरात प्रवेश केल्यानंतर पाहायला मिळतो आपल्याला। सुभाष वानखेडे यांनी शिवसेनेच्या वतीने भरपूर प्रश्न मांडले असतील, पण हिंगोली शहराच्या दृष्टीने कुठले प्रश्न त्यांनी मांडलेत हे जर त्यांनी सांगितलं तर आपल्याला सर्वांच्याच ज्ञानात मोठी भर पडू शकते। मला भाऊरावांना विचारायचंय, भाऊराव, खरंच आपण पाहिली परिस्थिती, रस्ते जे आहेत ते खड्ड्यात गेलेले पाहायला मिळाले, मतदारसंघाचा विकास आपल्या खासदारांनी केलाय का? मतदारसंघाचे कोणतेच प्रश्न त्यांनी मांडले नाहीत। पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे जे पुलं झाले ते पुलं फार पूर्वी मंजूर केलेले आहेत आणि तेच पुलाचं काम आता यावेळेस सुरू झालेलं आहे। राष्ट्रवादीचे प्रतिनिधी, खरंच मतदारसंघाचा विकास झालाय का? शिवसेनेच्या खासदारांनी मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदललाय का? हे पहा, मागच्या वेळेस ज्यावेळेस सूर्यकांताताई होत्या त्यावेळेस या मतदारसंघामध्ये 1 नव्हे 2 नव्हे तर 1700 कोटी रुपयांची कामं ही या मतदारसंघामध्ये झालेली होती। त्याचा विशेष डिटेल द्यायचा असेल तर तेही आम्ही देऊ शकतो, परंतु यावेळेस सुभाष वानखेडेंकडून एक अपेक्षा होती की मतदारसंघामध्ये त्याच पद्धतीने कामं व्हायला पाहिजे होती, परंतु ती झालेली दिसत नाही असं मला वाटतं। तुम्ही समाधानकारक कामगिरी खासदारांची असं मानता का? रस्त्यापेक्षा मला महत्त्वाचा विषय वाटतो रेल्वेचा, कारण खासदार हे रेल्वे बोर्डाचे सदस्य आहेत आणि रेल्वे बोर्डाच्या माध्यमातून जो अकोला ते खांडवा हा जो रुंदीकरणाचा विषय जवळपास मागच्या 10 वर्षापासून तो रखडलेला आहे, तो विषय मार्गी जर या 10 वर्षामध्ये लागला असता तर उत्तर भारत आणि दक्षिण भारताला सगळ्यात कमी वेळेत जोडणारा हा मार्ग आहे आणि या मार्गावर मग आम्हाला रेल्वे मागायची वेळ पडली नसती, एवढ्या रेल्वे या मार्गावरून सुरू झाल्या असत्या, पण दुर्दैवाने त्या रुंदीकरणाकडे कुणी आतापर्यंत लक्ष दिलं नाही आणि तो जो विषय झाला असता तर निश्चितपणे आपण लगेचच उत्तर घेऊयात। खरंच रुंदीकरणाचा विषय जो आहे तो लोकप्रतिनिधींनी मांडला असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच खासदार साहेबांनी लोकसभेमध्ये हा प्रश्न मांडलाय आणि अकोला ते पूर्णा हे ब्रॉडगेजचं काम खासदार साहेबांच्या काळात झाले, त्यांनी निधी पण मंजूर करून घेतलेला आहे। तेव्हा हे उगीच चुकीचं सांगतायत, ह्यांच्या काळामध्ये एकही काम झालेलं नाही। अकोला पूर्णा हा पूर्वीच माझ्या काळामध्ये झाला होता, त्याच्याही पूर्वीच्या काळामध्ये झालेला आहे। अपेक्षा ही होती, ठीक आहे, मी शिवसेनेत होतो त्याबरोबर केलाय, मी त्याच्याबद्दल दुमत नाही, पण ह्यांच्याकडनं अपेक्षा ही होती की अकोला ते खांडवा ही आमची मेजर मागणी आहे, त्याच्यावरती त्यांनी काहीतरी प्रश्न मांडायला होते, तो प्रश्न सोडून घ्यायला पाहिजे होता। दुसरा आमचा प्रश्न जो आहे नांदेड ते यवतमाळ त्या कामाचं सर्वेचं उद्घाटन झालंय, त्या कामाच्या विषयी सुद्धा निधी आणायला पाहिजे होता, त्याचं सुद्धा अजून काही नाही। या वर्षीच्या बजेटमध्ये त्याला 5 पैसे मिळालेले नाहीत। दुर्दैवानं हिंगोलीकरांची ही आमची अपेक्षा होती ती त्यांनी पूर्ण केलेली नाही। तुम्ही आवाज उठवू शकला नाहीत। लोकसभेमध्ये खासदारांनी फक्त 304 प्रश्न विचारले,
5 वर्षात 304 प्रश्न किती ही विचारले, कामगिरी समाधानकारक किती वाटते विचारले का हे तुम्हाला? म्हणण्यापेक्षा किती महत्त्वाचे प्रश्न विचारले हे महत्त्वाचं आहे. आणि इथं ह्या आघाडी सरकारच्या शासनामध्ये 3 वेळेस तर रेल्वे मंत्री बदलले. काय निर्णय घेणार आहे हे शासन? घेऊ शकत नाही ना. 3 वेळेस ज्यांचा रेल्वे मंत्री बदलतो ते काय निर्णय घेणार आहे शासन? आम्ही किती जरी प्रश्न मांडले, किती जरी पाठपुरावा केला तरी त्याला अर्थ नाही. आणि तुम्ही बघत असाल की प्रत्येक लोकसभेचं अधिवेशन एक गोंधळात समाप्त झालेलं आहे. एकही दिवस तिथं कामकाज झालेलं नाही. तुम्हाला असं वाटतंय जनता तुम्हाला पुन्हा कौल देणार आहे? 100% देणार आहे. कारण जनता यांच्या ह्या कारभाराला वैतागली, कंटाळली. महागाई, भ्रष्टाचार ह्या सगळ्या मुद्द्यावर जनता यांना कंटाळलेली आहे. आणि हिंगोली सर्वात मोठा उद्योग म्हणजे शेती आहे. आणि आज हिंगोली जिल्ह्यामध्ये 7 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आजपर्यंत या शासनानं काय केलं याचं उत्तर यांनी आता द्यावं. आज गरज आहे. आज आम्ही तिघही शेतकरी आहोत. आमचं घराणं शेतकऱ्यांचं आहे. परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, आत्महत्या तर फक्त 7 शेतकऱ्यांनी केल्यात, परंतु आत्महत्येच्या वाट्यावर शेकडो शेतकरी आहेत. अजूनही शासन त्यांच्या दारापर्यंत पोहोचलेलं नाही. संपूर्ण पीक उद्ध्वस्त झालेलं आहे. केंद्र शासनानं आजपर्यंत कधी दिली नव्हती ती मदत माननीय शरद पवार साहेबांनी दिलेली आहे. महाराष्ट्र शासनाने सुद्धा मदत दिलेली आहे. आज तुम्ही जर बँकांमध्ये जाऊन पाहत असाल तर शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे जमा होत आहेत. एवढं नाही, लवकर शेतकऱ्यांना तत्पर- मदत जाहीर झाली आहे माने साहेब, ती पोहोचलेली नाही त्यांच्यापर्यंत. वस्तुस्थिती आपण मान्य करायला हवी. मदत घोषित झाली, ती पोहोचली नाही. आणि शेतकऱ्यांच्या मदतीच्या प्रश्नाबद्दल सांगाल तर गेल्या वर्षी जे शेतकरी होरपळले त्यांना यावर्षी मदत मिळाली हे वास्तव आहे. त्यामुळे आपल्याला, तुम्ही शेतकरी आहात तर तुम्ही दिशाभूल करू नका. एक वर्ष शेतकऱ्यांना मदत मिळत नाही हे वास्तव आहे. पण मला पुन्हा हिंगोलीच्या मतदारसंघाच्या प्रश्नांवर यायचं आहे. मतदारसंघाचा खरंच विकास झालाय का? शिवसेना ज्या पद्धतीनं चित्र मांडते त्या पद्धतीनं मतदारसंघात विकासाची व्याख्या खऱ्या अर्थानं रुजली आहे असं वाटतं का? हिंगोलीच्या दृष्टीने एक दुर्दैवाची बाब आहे की हिंगोलीत नेते मोठमोठे आहेत. आपण ज्याप्रमाणे म्हणालात, केंद्रात असेल, केंद्र सरकारमध्ये असेल, महत्त्वाची पदं भूषवणारे किंवा महत्त्वाची भूमिका वटवणारे नेते आहेत. परंतु परभणी जिल्ह्यातून विभाजन झाल्यानंतर हिंगोली जिल्हा म्हणून नावारूपाला योग्य पद्धतीने येऊ शकला नाही. ज्या मूलभूत गरजा आहेत, रस्ते आहेत, वीज आहेत, गटार आहेत, याची इतकी दुर्दैवी अवस्था आहे. शिक्षणाचं फक्त पदवी मिळवण्याची जी व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे, व्यवसायाभिमुख शिक्षणाची जी गरज असते ती गरज इथे नाहीये. उद्योग एकही अद्याप इथे नाहीये. यापूर्वीच्या खासदार आहेत, सूर्यकांता पाटील त्या मंत्री होत्या, तरीही उद्योग येऊ शकला नाही. आता सुभाष वानखेडे शिवसेनेच्या वतीने प्रतिनिधित्व करत होते, तरीही उद्योग आलेला नाही. बेरोजगारीचा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. खरंच विकासाची व्याख्या या मतदारसंघामध्ये पाहायला मिळतेय का? आणि मिळत असेल तर एक उदाहरण 1, 2, 3 देऊन तुम्ही सांगावं. आमचे मित्र अशोकराव नाईकांनी पहिल्यांदा सांगितलं, जो काही सर्वे झाला या ठिकाणी रेल्वेचा तो शिवसेनेच्या काळात झाला म्हणून सांगितलं, पण माने साहेब असताना झाले म्हणून सांगितलं. नंतर माने साहेबांनी पक्ष बदलला. नंतर माने साहेब पक्षात काँग्रेसमध्ये आले, राष्ट्रवादीमध्ये आहेत. म्हणजे यांनी हे त्या अर्थाने कबूल केलं की आमच्या काळामध्ये हा सर्वे झाला नाही, आमच्या काळामध्ये रेल्वे आली नाही, हे त्यांनी स्वतःच या ठिकाणी कबूल केलं आहे. रुपये खासदारांचा निधी हा पडून राहिला. खासदारांना पूर्ण निधी खर्च झालेला आहे. लोकसभेतनं मिळालेली माहिती सांगते 5 कोटी रुपये खासदार निधी हा अद्यापही शिल्लक आहे. दिशाभूल करू नका जनतेची. लोकसभेकडून तुम्हाला जी माहिती मिळाली ती मला माहित नाही काय मिळाली आपल्याला, परंतु इथं प्रत्यक्ष परिस्थिती अशी आहे की जवळजवळ संपूर्ण निधी खर्च झालेला आहे. त्याच्यामुळे हा जो आपल्यापाशी जो आकडा आलाय तो चुकीचा आहे असं आमचं मत आहे. आणि खासदार साहेबांनी नुसतं त्याच्यातच BRGFचा निधी खेचून आणला. आता भूमिगत गटार योजना जी हिंगोली शहरात आता 64 कोटीची मंजूर झाली, त्याच्यात पण खासदार साहेबांचे योगदान आहे. आज तुम्ही जर बघत असाल की 64 कोटी योजना, पाणी पुरवठा योजना आहे हिंगोली नगरपालिकेची. आज जर तसं म्हणसाल की रस्त्यात खड्डे आहेत, मग खड्डे तर केंद्र सरकारची जबाबदारी आहे का? केंद्र सरकारचं आमदार साहेबांनी सांगितलं की 2009 मध्येच पंतप्रधान ग्रामीण सडक रोजगार योजना बंद झाली होती. मग पंतप्रधान ग्रामीण सडक रोजगार योजना जर बंद झाली ती केंद्र शासनाची होती, मग राज्य शासनाने काय केलं? आता ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस खासदार साहेबांनी हिंगोली जिल्ह्यासाठी 18 ते 19 कोटी आणि नांदेड जिल्ह्यासाठी 18 ते 19 कोटी रुपये मंजूर करून घेतलेत. कामाला सुरुवात झालेली आहे. मग 4 वर्षाच्या मधातल्या काळात राज्य शासनाने काय केलं? का तुम्ही फक्त केंद्र सरकारवर डिपेंड होऊन बसले का? की 2 पंतप्रधान ग्रामीण सडक योजना बंद झाली, मग तुम्ही का खड्डे पडू दिले? या प्रश्नाचं उत्तर पण तुम्हाला द्यावं लागेल ना. खड्ड्याचं उत्तर आपण विचारू. नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे, पण दुर्दैव असं की तुम्ही आता जे म्हणालात की हे प्रकल्प आम्ही आणले, एवढे पैसे आम्ही आणले, पण तुमच्या संपूर्ण बोलण्यात ही योजना किंवा हा प्रकल्प आम्ही पूर्ण केला हे आलं नाही. त्यामुळे भूमिपूजन करणं, उद्घाटन करणं म्हणजे मतदारसंघाचा विकास नाही. माने साहेब, तुम्हाला पटतंय का? हे धांदात खोटं कसं बोलावं हे शिवसेनेकडून शिकलं पाहिजेत.
खरं म्हणजे ह्यांनी मला सांगा, आता हे 64 कोटी रुपये सांगतात हे मला सांगा, आता ह्यांचा कुठं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्ये? एक तरी पत्र दिलंय का त्यांनी त्या खात्याला की बाबा हिंगोली शहरासाठी काय पैसे द्यावेत म्हणून? कुठंच काय नाही. उलट मागच्या महिन्याच्या शेवटी मी, आमचे अध्यक्ष आणि आम्ही सगळेजण गेलो होतो, त्यावेळेस त्याचं पत्र, मंजुरीचं पत्र हे आम्ही तिघांनी मिळून आणलेलं आहे. आणि तेव्हा कुठं, आणि तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलाय की खड्ड्यात रस्ते आहेत का, रस्त्यात खड्डे, या शहरामध्ये आता कुठं नाल्यांचं काम सुरू आहे, त्यामुळे रस्ते उखडले गेलेले आहेत. आणि मग विरोधी पक्षांना ते आयतं कोलीत सापडले की सगळे रस्ते उखडून टाकले. जनतेसाठी काम सुरू आहे, तुम्हाला सांगतो. हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा हिंगोली शहरात एकही प्रमुख चांगला रस्ता, कॉन्क्रीटचा रस्ता पाहायला मिळाला नाही. हे दुर्दैव. मग विकासाची व्याख्या नेमकी कशी करायची हा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारेल. हिंगोली लोकसभेमध्ये हाय प्रोफाईल नेते जरी पाहायला मिळाले तरी विकासाची व्याख्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली नाही. म्हणून सर्वसामान्य माणसाच्या मनातले नेमके काय प्रश्न आहेत ते आपण सुरुवातीला विचारूयात. तुमचा प्रश्न काय आहे? मॅडम, गेल्या 5 वर्षामध्ये औद्योगिक क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात हा जिल्हा किंवा हा मतदारसंघ नेहमीच दुर्लक्षित राहिलेला आहे. आजपर्यंत इथं मेडिकल कॉलेज, फार्मसी कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज ज्या प्रकारे केंद्र शासनाकडून खेचून आणायला पाहिजे होते त्यासाठी काही विशेष फारसे प्रयत्न झालेले नाही. आणि औद्योगिक कॉरिडॉरसाठी पण काही विशेष प्रयत्न झालेला नाही. जर सेस प्रकल्प इथं आला असता तर सर्वसामान्य शेतकऱ्यांनाही त्याचा जोडधंदा भेटला असता आणि उद्योजकांनाही याचा फायदा झाला असता व रोजगारही निर्मिती झाली असती. शैक्षणिक आणि औद्योगिक दृष्ट्या हा मतदारसंघ मागास वाटतो, ही वस्तुस्थिती आहे की नाही? तीनही उमेदवारांनी सुरुवात माने साहेबांपासून. औद्योगिक दृष्ट्या हा जिल्हा नो इंडस्ट्री झोन असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याला हा जिल्हा नवीन आहे. ह्या जिल्ह्याची निर्मितीच नुकतीच 10 वर्षापूर्वी झालेली आहे. आणि म्हणून ज्या प्रमाणामध्ये इथं MIDCचं काम व्हायला पाहिजे होतं, दुर्दैवानं ते काम झालेलं नाही. एकच MIDC ही या जिल्ह्यामध्ये आहे. आणि तुम्ही पाहताय ज्या पद्धतीनं बाहेरचे इन्व्हेस्टर इथं यायला पाहिजे होते, गुंतवणूकदार यायला पाहिजे होते, ती इथं आले नाही. त्याचं मूळ कारण होतं या जिल्ह्याला कुठलंच कम्युनिकेशनचं साधन नव्हतं. आता कुठं इथं रेल्वे आलेली आहे आणि टेलिफोनचं जाळं आलेलं आहे. अजूनही या शहरामध्ये एखादी चांगली लॉज किंवा चांगलं हॉटेल, 10 वर्ष हा पुरेसा कालावधी आहे असं वाटत नाही का? नाही, 10 वर्षामध्ये हे नुकतंच बाळ आहे. आता कुठं चालायला लागला हिंगोली जिल्हा, तुम्हाला सांगतो. अजून बाकीच्या जिल्ह्यांच्या मानानं ठीक आहे, वाशिमची प्रगती तेवढीच आहे आणि हिंगोली जिल्ह्याची प्रगती तेवढीच आहे. थोडंफार तिथं एक व्यापारपेठ चांगली असेल, पण इंडस्ट्रियलायझेशन हे वाशिमलाही तेवढ्या या मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं नाही. भाऊ, तुमचं उत्तर. असं म्हणता येणार नाही की शैक्षणिक दृष्ट्या आमचा जिल्हा मागासलेला आहे. इथं डेंटल कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे. आणि मॅडम, ह्या परिसराचा विकास व्हावा म्हणून युती शासनाच्या काळात ह्या परिसरात हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली. हिंगोली जिल्ह्याची निर्मिती याच्यासाठी झाली की औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक भरभराट ह्या परिसराची व्हावं. परंतु त्यानंतर युती शासनाचं शासन गेल्याच्या नंतर गेली 15 वर्षे या आघाडी शासनानं जिल्हा केल्याच्या नंतर सुद्धा काहीही प्रयत्न केले नाही की इथं उद्योग वाढावेत, शैक्षणिक दृष्ट्या काहीतरी वाढ व्हावी किंवा विकास व्हावा. म्हणून 15 वर्ष झाले आघाडी शासनाला तुम्ही दोष देताय. बहुतांश ठिकाणी हे पाहायला मिळतं की खासदार शिवसेनेचे असतील आणि आमदार मात्र आघाडीचे असतील तर विकास झाला नाही म्हणून एकमेकांना दोष देता. मात्र यामुळे मतदारसंघाचा विकास रखडतो, हे दुर्दैव आहे. काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? मॅडम, मी माने साहेबाच्या काळात सैन्याच्या विचाराचा होतो, त्यांना आम्ही मदतही भरपूर केली. मला एक प्रश्न विचारायचा साहेबांना सैन्याच्या, कारण मी आज पाहिलं की इथं जे काही विकास झाला नाही, हे झालं नाही, ते झालं नाही, हे जे प्रश्न मांडायलेत हे सुभाषरावजी वानखडे फार आक्रमक आणि वेगळ्या वृत्तीचे म्हणून नांदेडमध्ये ओळखल्या जातात. इथलचे खासदार आहेत ते. मला हे म्हणायचं, इथं सत्ताधारी सुद्धा आक्रमक आहेत नगरपालिकेत, म्हणजे सत्ताधाऱ्याचे विरोधक जे आहेत. मग हे विरोधक जे आहेत सैन्याचे, हे आतापर्यंत जे रोड खड्डे एवढे पडलेत, हे विरोध का करत नाही? हे काय मिलीभगत आहे का यांची? बरोबर आहे, उत्तर द्या साहेब. ह्या वर्षी अतिवृष्टीमुळे खड्डे पडलेत आणि खड्डे जे पडलेत ते हिंगोलीत पाणी पुरवठा योजना पाईपलाईन टाकल्यामुळे खड्डे पडलेत. हे जरा आपण डोळसपणानं बघा की खड्डे कशामुळे पडलेत. तुम्हाला इथं हिंगोली शहरातल्या नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे हे आधी लक्षात घ्या. हिंगोलीला पाणी भरपूर प्रमाणात मिळाले हे आधी लक्षात घ्या. आणि पाणी पुरवठा योजनेमुळे खड्डे पडलेत हे लक्षात घ्या. पाणी पुरवठ्याला शिवसेनेचं एका प्रकारचं कोणतं पत्र नाही. या ठिकाणी नगराध्यक्ष बसलेले आहेत. नगराध्यक्षाला माहित आहे की ज्यावेळेस
ज्यावेळेस भाव वाढले होते, इथे तरी पाणी भरपूर मिळतंय. नळ योजनेचे भाव वाढले होते, पाईपचे भाव वाढले होते, तर DSR रेट जास्त घेण्याचं काम या ठिकाणी दिलीपराव आणि आम्ही मिळून या ठिकाणी केलं, म्हणून पाईपलाईन झाली या ठिकाणी. तुम्हाला हिंदू देणार नाहीत रस्त्यावर. तुम्हाला पटतंय का या शहरातला पाण्याचा प्रश्न हा सुटलाय का? बिलकुल सुटलेला नाही. पाण्याचा प्रश्न हा एकदम जटिल आहे आणि शहरामध्ये 3 दिवसाला सांगतात 8 दिवस 10 दिवस 15 दिवस हे पाणी येत नाही आणि तिथं नगरपालिकेमध्ये सगळं कोणी आवाजात विरोधात आवाजही उचलत नाही, कारण ही सगळी तिथं मिली बघत आहे. बरोबर आहे. काय नेमकी वस्तुस्थिती शहरात आहे? तर मॅडम इथं खरं तर एक मेला आता जिल्ह्याचा 15वा वाढदिवस होतोय. सांगताना आनंद वाटत असेल तरी इथं जे मी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचं काम करतो, जे विद्यार्थ्यांसाठी काही होत नाही. इथल्या विद्यार्थ्यात गुणवत्ता आहे, पण इथले इंजिनिअरिंग कॉलेज झालेला विद्यार्थी फक्त मिक्सर आणि कुकरच्या विरुद्ध दुरुस्त करू शकत नाही, कारण तिथं गुणवत्ता दर्जाचं शिक्षण नाही. इथं जिल्हा क्रीडा संकुलन आहे, तिथं फक्त कुत्रे आणि गाडवे बसतात आणि प्रातिविधीशिवाय तिथं काही होत नाही. अतिशय मोठा खर्च झालेला आहे. बॅडमिंटनसाठी इथं पैसा उपलब्ध झालेला आहे, पण अद्याप इथले कोणीही सांगायचे इथं शिक्षणासाठी काय झालं. इथं मोठे मोठे महाराज कीर्तन झाले, सभा झाल्या, पण शिक्षणासाठी एखादं करिअर शिबिर झालं का? इथे एखादी अकॅडमी आहे का? याच्या व्यतिरिक्त ठीक आहे, तुम्ही नाराजी व्यक्त करताय. विकासाची व्याख्या पोहोचली की नाही या मतदारसंघात? तशी पाहिली तर विकासाची जे कन्सेप्ट जे आहेत ते या जिल्ह्याच्या म्हणजे लोकसभा मतदारसंघामध्ये पोहोचलेले नाहीत. कारण यांनी सांगितलेलं, आत्ताच माझे जे मित्र आहेत त्यांनी सांगितले की बाबा शिक्षणाच्या बाबतीत जे आहे फक्त आपण रॉ मटेरियल जे आहे एखाद्या कारखान्याला पुरवण्याचं काम करतो. इथले विद्यार्थी शिकतात, कोचिंग क्लासेसला लातूरला जातात, नांदेडला जातात, ॲडमिशन तिथं घेतात. कोणाचेच इथले जे काही समजा उच्चभ्रू जो समाज आहे किंवा जो मध्यमवर्गीय समाज आहे त्यांचे मुलं इथं शिकत नाहीत. 11वी 12वीसाठी जे आहेत ते नजीकच्या जे जिल्ह्यामध्ये जातात, औरंगाबादला जातात. म्हणून शैक्षणिकदृष्ट्या निश्चितच जे आहे हा जो मग हे जे कॉलेजेस आले त्या कॉलेजेसचा इथे काही फायदा झाला नाही का स्थानिकांना? नाही, स्थानिकाला अजिबात झाला. गुणवत्तारहित असा शिक्षणाच्या बाबतीत हा मतदारसंघ आहे. गुणवत्तेचा अभाव, शैक्षणिक सुविधा पाहायला मिळाल्या तरी गुणवत्तेचा अभाव मतदारसंघामध्ये जाणवतो. आरोप प्रत्यारोप, महापालिकेत सत्ता कुणाची, खासदार कुणी असतील तर आमदार निवडून आलेले वेगळ्या पक्षाचे असतील, पण म्हणून एकत्रितरित्या जी विकासाची संकल्पना मांडणं अपेक्षित आहे ती मात्र हिंगोलीत आपल्याला पाहायला मिळत नाही. हिंगोलीमध्ये विकासाच्या कितीही व्याख्या मांडण्यात आल्या तरी त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या नाहीत. पण मग विकास न महत्वाचा मानता जातीय मुद्द्यांवर ही निवडणूक होणार आहे का, किंवा इतर काही इक्वेशन्स या निवडणुकीत महत्वाची असणार आहेत, हे आपण समजून घेऊयात. कोणते मुद्दे या निवडणुकीत महत्वाचे आहेत? ऐनवेळी निवडणूक जेव्हा येते तेव्हा जातीय समीकरणं मांडायची आणि त्यातून मग निवडणूक लढवायची, असाच प्रकार सातत्याने या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळीची निवडणूकही जातीय समीकरणं मांडूनच लढली जाते. मराठा विरुद्ध ओबीसी किंवा मराठेतर असं गणित मांडून ही निवडणूक लढवली जाते. मराठेतर जे मतदार आहेत त्यांचा पाठिंबा राजीव सातवांना मिळेल आणि त्यातून मग ही निवडणूक जिंकता येईल असं गणित मांडून काँग्रेसनं राजीव सातवांना उमेदवारी दिलेली आहे. एकूण समीकरणं जातीचीच मांडली जातात. पण मग सेनेचं इक्वेशन यामागचं काय जाणवतं? निश्चितच सेनेचे उमेदवार हे मराठा उमेदवार आहेत. सुभाष वानखेडे जे आहेत, मराठा मतदान 4.5-5 लाखाच्या जवळपास या ठिकाणी आहे. जर मराठेतर राजकारण झालं तर मग त्यातून एक गठ्ठा मतदान सुभाष वानखेडे यांना मिळू शकेल आणि ते पुन्हा विजयी होतील असं शिवसेनेचं समीकरण आहे. आणि त्या समीकरणातून ठीक आहे, मराठा आणि मराठेतर हे इक्वेशन काम करेल का? आघाडीमधल्या बिघाडीचा फटका हा राजीव सातवांना बसू शकतो का, की अँटी इन्कम्बन्सीमुळे वानखेडेंना अधिक त्रास जाणवतोय? राष्ट्रवादीने आजच मीटिंग घेऊन आघाडीचा फक्त धर्म पाळायचा असं एक गुपितातलं ठरलेलं आहे. त्याच्यामुळे म्हणजे खोडकेंवर झालेली कारवाई त्यांच्यावर होऊ नये म्हणून झालेली आहे त्यांची, आणि त्याच्यामध्ये फक्त धर्म पाळणार, बाकी काय पाळणार त्यांचं त्यांना माहिती. ठीक आहे, आपण उमेदवारांना विचारूयात. सर, तुम्हाला पटतंय का, तुम्हाला मदत करणार आहेत का माने साहेब? 2 वेळेस आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला भरपूर मदत केली आणि तशा प्रकारचे कोणत्या प्रकारचे मतभेद या ठिकाणी नाहीत. सूर्यकांताताई नाराज आहेत. सूर्यकांताताई ही जिंकणारी जागा आणि या 100% शिवसेनेचा उमेदवार पडला म्हणल्यानंतर जिंकणारी जागा आपल्या हातातून गेली म्हणलं थोडं बहुत दुःख कोणाला असू शकतो. मागच्या वेळेस राजू सातव आणि त्यांच्या घराण्यांनी किती वेळेस राष्ट्रवादीला मदत केली हे त्यांनी त्यांच्या स्वतःला मनाला अगोदर प्रश्न विचारावा. 2004ला काय झालं, ज्यावेळेस विधानसभेचा तिथून उमेदवार होता राष्ट्रवादीचा उभा, त्यावेळेस त्यांनी काय केलं आणि त्यांनी 2009ला जे काय केलंय.
भाऊ पाटील बोलतायत ते खरं म्हणजे ठीक आहे. आज आमच्या समोरच्या पुढचं ताट त्यांनी ओढून घेतलं. 5 वर्ष आम्ही या मतदारसंघामध्ये काम करायची, मेहनत करायची आणि आयत्या वेळेला तो मतदारसंघ त्यांनी हिसकाटून घ्यायचा. ही भावना खरं म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहोत कुठं कुठं. जरी त्या सांगितलं त्यांनी आमच्या समोरचं ताट ओढून नेलं म्हणून सांगितलं. समोरचं ताट ओढून नेलं का म्हणतात ते की ही जागा 100% यावेळेस निवडून येणारी ही त्यांना सुद्धा खात्री होती आणि म्हणून पब्लिक जेव्हा या ठिकाणी जागा येणारी होती म्हणजे का आमची जागा येणारी नव्हती, आमचा उमेदवार असला तर येणारी नव्हती का? राष्ट्रवादीची सुद्धा उमेदवार येणारीच होती ना, काँग्रेसची फक्त काय येणारी होती असं नव्हतं काय? माने काय बोलतो तुम्हाला लक्षात येत नसेल. मी तेच सांगायलो की तुमच्या सूर्यकांता पाटील सुद्धा निवडून माने साहेबाला मी प्रश्न काय बोलला हेच जर समजत नसेल तर ठीक आहे. म्हणजे या दोघांच्या भांडणात तुम्हाला फायदा होणार आहे. जरी तुम्ही विकासाची कामं केली नसली तरी कामं निश्चितपणे केली आणि आमचं असं म्हणणं आहे की काँग्रेसनं ह्या मतदारसंघात आता जातीवाद सुरू केला आणि राष्ट्रवादीच्या नेत्यावर उघड आरोप करायले की तुम्ही मराठी आणि ओबीसी निर्माण केला. कधीच झालेला नाही. मराठा आणि ओबीसी निर्माण करायले. विलास गुंडेवार सारखा हे नाममात्र मतदार असलेला माणूस या मतदारसंघामधून निवडून आणलेला आहे. उत्तमराव राठोड सारखा बंजारा माणूस निवडून आलेला आहे. सुभाष वानखेडे असतील, मी असेल, ताई असेल, हे मराठा समाजाचे निवडून आलेले आहेत. या मतदारसंघामधनं जातीवाद हा कधीच झालेला आहे. तुम्ही यांना जातीवादासारखं दुसरं काही दिसतच नाही. त्या शिवसेनेवाल्याला जातीवादाशिवाय दुसरं काही दिसत नाही. बरोबर आहे. आणि जर सुचलं असतं तर त्यांनी मराठा व्यतिरिक्त उमेदवार दिला असता. त्यामुळे ठीक आहे, आरोप होऊ शकतात. हिंगोलीमध्ये विकासापेक्षा जातीय समीकरण अधिक महत्वाची ठरणार आहेत आणि म्हणूनच त्या जातीचे किंवा समाजाचे नेते कोणत्या दिशेनं मतदानाचा कौल देतात यावर कोण उमेदवार निवडून येणार हे ठरणार आहे. जातीय समीकरण या मतदारसंघात अधिक प्रभावी ठरताना दिसत आहेत. पण जनतेच्या मनातले काय प्रश्न आहेत हे आपण समजून घेऊयात. तुमचा प्रश्न. नांदेड रोडला जे उडान पूल पाहिजे, कारण तिथं 15-15 मिनिटाला बंद होते ते रस्ता, तर 15 मिनिटामध्ये तिकडं 500 गाड्या, इकडं 500 गाड्या होते. आणि हा जर उडान पूल त्यांनी 5 वर्षात जर केला असता. दुसरी गोष्ट, जे लोहमार्ग आहे, लोहमार्ग खंडवापर्यंत आहे, म्हणजे खंडवापर्यंत केला नाही ना, अकोल्यापर्यंत केला. याच्यासाठी जर पाठपुरावा केला असता, हे बी केला नाही. CBSEचे शैक्षणिक संस्था, कॉलेजेस आरोग्यासंदर्भामध्ये केंद्रीय जे आरोग्याचे जे रचना जी आहे, कपाट जी स्कीम आहे केंद्र सरकारामध्ये, जी कपाट स्कीम आहे, या स्कीम मधल्या कुठल्याही 5 स्कीमा आणल्या नाही. शेती विकासाच्या. आपण या तिन्ही प्रश्नांची सुरुवातीला उत्तर घेऊयात सेनेच्या प्रतिनिधींकडनं. लोकसभेमध्ये आवाज उठवला, प्रश्न मांडला, म्हणजे काय केलं? विकासाच्या बाबतीतच केलंय ना. आता तिथं रेल्वे मंत्रीच नाहीत उपलब्ध तर काय करणार? त्याला फुरसत पाहिजेत ना या सगळ्या गोष्टी करायला. एक ही गलती हम बार बार कर रहे हैं, एक ही गलती हम बार बार कर रहे हैं. चेहरे पर धूल है और हम आईना साफ कर रहे हैं. सामान्य माणसाची फक्त अपेक्षा आहे की सामान्य माणसाला व्यवस्थित रस्ते असावेत, सामान्य माणसाला पाणी असावं, सामान्य माणसाला विद्युत व्यवस्थित पुरवली गेली पाहिजेत, सामान्य माणसाच्या आरोग्याचा आणि शिक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे. परंतु सर्व राजकीय पक्ष एकमेकावर चिखलफेक करून सामान्य माणसाच्या प्रश्नाला केवळ प्रश्नापुरतच मर्यादित ठेवतायत. ही एक खंतेची बाब आहे. आणि म्हणून जे आहे ते सामान्य माणसाची जी अपेक्षा एवढी साधी जर राजकीय पक्षाकडून पूर्ण होत नसेल तर हा सर्वच राजकीय पक्षांचा एक प्रकारचा पराभव आहे. आणि त्यासाठी नाटो सारखं बटन जे आहे त्या माध्यमातून हे उमेदवार. माझा प्रश्न आहे की आज 15 वर्ष झालेले हिंगोली जिल्हा झालेला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये आजपर्यंत कुठलाही मोठा प्रोजेक्ट झालेला नाही. आणि आज जे चर्चा झालेली आहे फक्त हिंगोली पुरती झालेली. हिंगोली म्हणजे पूर्ण जिल्हा नाहीये. हिंगोली जिल्ह्यामध्ये 1600 हिंगोली लोकसभामध्ये 1600 गाव आहेत. त्या गावासाठी कुठल्याही नेत्यांनी, मागच्या वेळेस राष्ट्रवादी होती, आता यावेळेस मागचे 5 वर्ष शिवसेना होती, त्याच्या अगोदर राष्ट्रवादीचे खासदार होते. मला म्हणायचं की 15 वर्षामध्ये हिंगोलीमध्ये कुठलाही मोठा प्रोजेक्ट झालेला नाही, कुठली मोठी शैक्षणिक संस्था आलेली नाही, कुठल्या रस्त्याचा प्रश्न 15 वर्षाच्या काळामध्ये MIDC सुद्धा येऊ शकलेली नाही. जर सर्वसाधारण आता महत्वाचा मुद्दा म्हणजे अतिवृष्टीचा झालेला आहे. अतिवृष्टीची रक्कम आजपर्यंतही शेतकऱ्याला मिळालेली नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. इलेक्शन एक्सप्रेस मध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त झी24 तास, राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.